प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपा उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आणि चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी व्यासपीठावर भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन निगळ, सौ सोनाली तुषार भुंदुरे, मानसी योगेश शेवरे, सविता रवींद्र काळे उपस्थित होते। यावेळी भाजपचे नेते रवी जोशी, माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, रवी काळे, संगीता शेळके, तुषार भुंदुरे आणि रोहिणी जोशी हे देखील उपस्थित होते। प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाला निवडून द्या असं आवाहन योगेश शेवरे, रवी काळे यांनी केलं आहे। सुद्धा सीमाताई भारतीय जनता पार्टीच्याच आहे। इथला महापौर सुद्धा आपल्याच पक्षाचा होणार आहे। जास्तीत जास्त विकास निधी आणू। आणि मला दोन प्रश्न आपल्याला विचारायचे आहे की या ठिकाणी नगरसेवक निवडून आल्यानंतर ड्रेनेजची कामं होता, लाईटची कामं होता, शौचालयाची कामं होता, का बरं या ठिकाणी एखादी चांगली अभ्यासिका झाली नाही? का बरं एखादी या ठिकाणी व्यायामशाळा झाली नाही? की एखादी व्यायामशाळा जर झाली तर संध्याकाळी आपला तरुण, आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती इकडे व्यसनाच्या मागे न जाता त्या व्यायामशाळेत जाईल। तुमच्या घरातला एखादा विद्यार्थी त्या वाचनालयात शाळा शिकून वाचनालयातून एखादा आपल्या इथे एखादा अधिकारी का होऊ शकत नाही याचा आपण विचार करा। आणि आमचं जे विजन आहे या ठिकाणी चांगली अभ्यासिका झाली पाहिजे, चांगलं वाचनालय, त्यानंतर चांगली व्यायामशाळा झाली पाहिजे। आपल्या दोन्ही बाजूला MIDC आहे, पण एखादा गृहउद्योग आहे का इथे? का आपल्या महिला एकत्र बसून या ठिकाणी कामं करतील? आम्ही आपल्यासाठी खूप चांगलं प्लॅनिंग केलं आहे। आपण फक्त आम्हाला एकदा या चौघांना संधी द्या, तुमच्या संधीचं सोनं आम्ही करू एवढा शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद। आम्ही आमच्या माध्यमातून केले। आता योगेश भाईंनी ते सुद्धा माझी सभापती राहिले, त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आमचे मित्र संतोषजी सरकटे, भागवतजी गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम यांनी सांगितलं की सरकटे सर या ठिकाणी क्लासेस घेतात, पण हा पुंजवेरा इथे या ठिकाणी ड्रॉप नाही। सरकटेंना म्हटलं सर तुम्ही सभापती असताना सर तुम्ही मला लेखी निवेदन द्या, नक्की ते काम पूर्ण करू। म्हणजे आपल्या निधीतून जवळजवळ 28 लाख रुपये खर्चून या ड्रोनचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असाच आहे की आम्ही काम करत आलेलो आहे आणि काम करत राहणार आहे। त्याच्यानंतर देखील 2017, 2000 ते 2021 आमच्या लाल मावण या ठिकाणी ते उजवे नगरसेवक ठरलेले, कारण का त्यांची टीमच या प्रबुद्धनगरमध्ये मोठी आणि त्यांना मारणारा मोठा सर्व जाती धर्माचा वर्ग आहे। योगेश भाऊंनी आमच्या विविध ठिकाणी प्रत्येक गल्ली कोणी असते आमच्या ड्रेनेजच्या समस्या असतो, शौचालयाच्या समस्या असतो, काही आमच्या आई बहिणीच्या समस्या असतात। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।